नमस्कार. राष्ट्रीय वेध या आपल्या मालिकेमध्ये आजच्या सत्रासाठी तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय वेध या मालिकेच्या माध्यमातून आपण अशा काही भारतीयांना भेटतो आहोत, जे वेगवेगळ्या वयोगटाचे आहेत, वेगवेगळ्या व्यवसायाचे आहेत, पण अतिशय युनिक आहेत, एकमेव आणि अद्वितीय आहेत त्यांच्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे. आणि म्हणूनच भारतीयत्वामधली विविधता आणि खोली म्हणजे डेप्थ सुद्धा ते रिप्रेझेंट करतात. अशीच एक अतिशय तरुण अशी प्रतिनिधी आज आपल्या या सत्रामध्ये सहभागी होते, थेट लंडनमधून. अर्निका, नमस्कार. नमस्कार. हाय. मी ठाण्यामध्ये आहे, तू इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये आहेस. पण ठाण्याशी असलेले तुझे बंध हे खूपच जुने आहेत, नाही का? तिथून सुरुवात करूया का? मी ठाण्यामध्ये जवळपास 14 वर्षाची असेपर्यंत होते. हं, हं. माझं पूर्ण शालेय शिक्षण ठाण्यात झालं. हं. पहिल्यांदा शारदा बालवाडी आणि मग छोटा शिशु ते इयत्ता 8वी सरस्वती सेकंडरी स्कूल मराठी. हं, हं. म्हणजे पूर्णपणे पहिली 14 वर्ष ठाण्यात. बरोबर आणि त्याचा एक भाग म्हणून आपला वेध सुद्धा त्यावेळी तुझ्या जीवनात आला होता, नाही का? अविभाज्य भाग हं. आणि दरवर्षी आम्ही वेध बघायला शाळेतर्फे यायचोच. गावदेवीच्या पटांगणात बसून कार्यक्रम बघायचो. आणि आज सुद्धा आपण प्रत्यक्ष समोरासमोर भेटत नाही आहोत, त्यामुळे मला अजूनही असंच वाटतंय, की मी प्रेक्षकात बसली आणि तुमच्याकडे मंचावर बघून बोलतेय अजून. आणि तुला कुठला वेध खास आठवतोय गं? मला ना सांगते अंजली वेदपाठक हं. आणि गंगूबाई हनगल हं. या वाह! 2 वाह! मुलाखती सगळ्यात जास्त आठवतात आणि 2002 सालचा तो कार्यक्रम होता. हं. आणि सांगितलं डायरी शिवाय डायरी लिहून आणायला सांगितली होती. हो, डायरी लिहून आणायला सांगितली होती, बरोबर. की आजचा दिवस कसा वाटला आणि शाळेने सांगितलं होतं त्यामुळे आम्ही आपलं घरी गेल्यावर लिहून काढलं सगळं आणि मी अगदी भारावून गेले होते सगळ्या मुलाखती ऐकून. हां, हां. तर लिहिलं, शाळेत बाईंच्या हातात सुपूर्द केलं हां, हां. आणि त्यानंतर विसरून गेले, की आता पुढच्या दिवसाचा कार्यक्रम सुरू होईल, मुलाखती आहेत, आपल्याला तयारी करून जायचंय, हेच सगळं डोक्यात होतं. हं. आणि दुसऱ्या दिवशी गावदेवी मैदानात आले आणि मला वेदच्या आयोजकांनी आणि बाकी सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, की "शाळेच्या गटाबरोबर बसू नकोस तुझ्या, हं, हं. पुढे ये आणि बस." हं. म्हटलं, "का?" हं. तर का ते सांगायला त्यांना उसंत नव्हती, इतकी कामं होती सगळी. तर ते म्हणले, "ये, ये, पुढे ये आणि बस." आणि ते गेले निघून. म्हटलं, "आपल्याला शिक्षा करून पुढच्या रांगेत बसवलंय, हे काय नवीन आहे?" आणि मग माझ्या लक्षात आलं, की आदल्या दिवशी लिहिलेली जी डायरी होती वेदबद्दलची, तर तिचं बक्षीस म्हणून मला अ, गंगूबाई हानगलांनी त्यांच्या हस्ते म्हणजे मला एस-एल वर्ल्डचे 2 पासेस मिळाले होते. मग तू ठाण्याहून लंडनला कशी काय पोहोचलीस? माझ्या आईच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही इथे सगळे आलो हं. आणि आई 2000 साली लंडनला आली. हं. तिचं काम इथे सुरू होतं. हं. आम्ही 2003 साली आलो. हं. कारण आई आणि बाबांचा असा आग्रह होता सुरुवातीपासूनच, की दोन्ही मुलांचं प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमातच झालं पाहिजे. हं, हं, हं. मग 2003 साली त्याची 5वी झाल्यावर आम्ही थोडे आमच्या शाळेत ज्या शाळेत होतो तिथे स्थिरस्थावर झालोय म्हटल्यावर मग इंग्लंडला आलो. बरं. मी, माझा धाकटा भाऊ विवस्वान आणि माझे वडील. आर्निका आणि विवस्वान हां, ही दोन्ही नावं काही कॉमन नाहीयेत. ही कशी काय ठेवली गं आई-बाबांनी? विवस्वानच्या नावाचं विवस्वान हे सूर्याचं नाव आहे. सूर्याचं नाव आहे. हो, गीतेच्या 4थ्या हो, अध्यायातलं नाव आहे हो. आणि माझं नाव अं, होमिओपॅथीचं औषध हो. म्हणून सगळे ओळखतात. हां, हो. पण ते स्वित्झर्लंडमधलं एक डोंगराळ फूल आहे. ओके. सूर्यफुलाच्याच कुटुंबातलं. बरं. अच्छा. छानसं डोंगराळ फूल आहे हं, हं. आणि त्याच्या पाकळ्या मऊ-मऊ असतात. पाकळ्यांवरनं हात फिरवला की कोकराच्या पाठीवरनं हात फिरवल्यासारखं वाटतं. बरं. असं म्हणतात की ग्रीकमध्ये कोकराला आर्नाकी म्हणतात अच्छा. आणि त्यावरून फुलाचं नाव आर्निका पडलं. ओह! हां. बरं. थांब, थांब, थांब. आलोच आपण भाषेकडे.
तर मला तुला असं विचारायचं, की तुझ्या बायोडेटामध्ये बायोसायन्सेस, न्यूट्रिशन असं सगळं सायंटिफिक काय आहे? म्हणजे शिक्षण तुझं त्या सगळ्या ज्ञानशाखांमध्ये आहे. आणि भाषा हा कसा काय डेव्हलप झाला गं भाग तुझ्यामध्ये? म्हणजे भाषेबद्दलचं प्रेम? ठाण्याच्या शाळेत असताना मराठी, इतिहास, भूगोल, हं, वाचन हे सगळे माझे आवडीचे विषय होते हं, आणि असं मला वाटायचं. हां, कारण त्यावेळी ना आवडीचे विषय म्हणजे ज्यात जास्त मार्क मिळतात ते आपल्याला आवडतात. हं, अशी एक धारणा असते सगळ्यांचीच. हं, जे शिकत असतात त्यांची आणि शिकवत असतात त्यांचीही. हं, आणि इंग्लंडला आल्यावर काय झालं, मी मराठी माध्यमाच्या शाळेत होते. इंग्लिशशी अजिबातच परिचय नव्हता. इतका नव्हता, की मी लहानपणापासून म्हणायचे, "मला कशाला कधी इंग्रजी बोलायची गरज पडेल? का शिकायचंय मी?" पण ठाण्यात सगळे मराठी बोलतात म्हणजे जगात सगळे मराठी बोलतात आणि जगाच्या सीमाच तेवढ्या होत्या. तर अशा वातावरणात ना, अचानक रातोरात जग इतकं खुलं झालं आणि इंग्लिशशी संपर्क आला. तर तेव्हा असं झालं, की मला भाषा आवडते, हं, पण मला यांची भाषा बोलता येत नाही. हं, मला इतिहास आवडतो, पण तो आपला इतिहास मी शिकत नाहीये. आपला इतिहास अगदी तोंडी लावण्यापुरता जरी असला, तरी तो इंग्लिश शाईने लिहिलेला इतिहास म्हणजे हं, अजूनच मला त्यातलं काही समजत नाहीये. भूगोल म्हणजे माझ्यासाठी पाठांतराचा विषय होता हं, आणि ते त्यात वेगळंच काय-काय चाललं होतं. ज्वालामुखीची मॉडेल्स तयार करणं आणि हं. अ, ती चालवून दाखवणं वगैरे. तर त्यातही काही मला सुरुवातीला गती नव्हती. पण गणित, विज्ञान या विषयांचं काय झालं, की 2+2 भारतातही 4 आणि इंग्लंडलाही 4च. हं, हं. मोरचुदाचे स्फटिक आपल्याकडेही निळ्याच रंगाचे, इंग्लंडलाही निळ्याच रंगाचे करेक्ट. आणि रासायनिक समीकरणं तीच. हं. त्याचं CuSO4, CuSO4 ते बदलत नाही. यकृत काय, किडनी काय, सगळ्याच्या आकृत्या काढायच्या असतील, तर त्या दोन्ही देशांमध्ये सारख्या. हं. त्यामुळे मग मार्क मिळवण्याची जी प्रक्रिया होती, हां. ती या विषयांमध्ये माझ्यासाठी सोपी झाली. करेक्ट, भाषेत अडसर नसल्यामुळे करेक्ट. आणि त्याच्यात भसाभस मार्क मिळायला लागले म्हटल्यावर मला वाटलं, "अरे, आपल्याला हे आवडतंय." ओके. आणि अ, मग माझ्या लक्षात आलं, की मार्कांचा आणि विषय आवडण्याचा फारसा संबंध नाहीये. लव अजूनही शिकवणारी माणसं सुद्धा हे म्हणतात, की अमक्याला या विषयात गती नाहीये. हं, कारण त्याला 75% मिळाले. हं, तेव्हा मला वाटतं, की नाही म्हणजे हं. याचा काही संबंध नाही हो त्याच्याशी. बरोबर. मग पुढं? तर मग म्हणून झालं असं, की त्या विषयांमध्ये अ, मी जास्त लक्ष घातलं विज्ञान, गणित आणि मला माझ्या वेगाने ते शिकायचा वेळ मिळाला. हं, कारण आपल्याकडे जी गणिताची, विज्ञानाची तयारी करून घेतली जाते ना, हं, सुरुवातीच्या हं, वर्षांमध्ये, हं, ती हं, कितीही जाचक वाटली, हं. तरी इथल्या देशांच्या मानाने ती फार पुढच्या स्तरावरची असते. हं, हं, हं. त्यामुळे म्हणून मला थोडा श्वास घेता आला. माझ्या वेगात विज्ञान आणि गणितात स्टारडम एन्जॉय केला मी इंग्लंडला आल्यानंतर आणि भाषा एकीकडनं आत्मसात करायसाठी तो चांगला काळ होता. कारण मला ओके. बोलता फार येत नसल्यामुळे निरीक्षण आणि ऐकत राहणं या हं. 2 गोष्टी खूप जास्त करता आल्या बरं, उघड. बरं, बरं. आणि अशा प्रकारे अ, भाषेविषयीचं प्रेम आणि भाषेचा अभ्यास करावा अशा तऱ्हेची ओढ ही निर्माण झाली. बरोबर? पण तेव्हा हो, 2च भाषा होत्या म्हणजे इंग्रजी होती आणि मराठी होती. मराठी होती. कदाचित थोडी पेरिफेरीवरती हिंदी असली तर असेल. हो. हां. पण काही परदेशी भाषा तुला ज्या भेटल्या किंवा भेटत गेल्या, त्या कशा भेटल्या? हां, आता इंग्लिश आणि मराठी तुम्ही म्हणालात त्यातही इंग्लिश अगदी बळजबरीने शिकायला लागल्यासारखी हं, मी सुरुवातीला शिकायचे आणि भारतात असेपर्यंत ती फॉरेन लँग्वेज म्हणून शिकायला मला फार आवडायची. हं, आमच्या घरातला एक गंमतशीर दंडक सांगते मी तुम्हाला. हं, वयाच्या 10व्या वर्षापर्यंत घरात टीव्ही नव्हता हं, आणि तो जेव्हा आला, तेव्हा अमेरिकन कार्यक्रम बघायचं हं, वेड लागलं होतं सगळ्यांना, हं, आसपासच्या मुलांना आणि आम्हाला घरी असं सांगितलं होतं, की अमेरिकन कार्यक्रम नाही बघायचा. हं, तुम्ही जे इंग्लिश बोलाल
आणि तुमचा जो लहेजा असेल तो तुमच्या भोवतालातला नैसर्गिकपणे आलेला लहेजा असला पाहिजे हं, किंवा हं. हट्टाने जर दुसरं आणायचंच असेल तर BBC ऐका. अमेरिकन काही बघू नका. बरं. आणि वैविध्य भाषेतलं ऐकायला मिळावं म्हणून क्रिकेट कॉमेंट्री ऐका. तिथे कसं होतं 6 देशातली माणसं येतात आणि बोलतात. म्हणजे तुमच्या मनावर हा संस्कार नाही होत, की ह्या लहेजात बोललेलं इंग्लिश म्हणजेच फक्त इंग्लिश. आपण कल्चरल शॉक हे खूप हं, सहज वापरतो शब्द. हं, पण इंग्लंडला महत्वाची गोष्ट अशी झाली, की माझ्यासारखी नसलेली माणसं, हं. जी माझ्यासारखी बोलत नाहीत, माझ्यासारखे कपडे घालत नाहीत, माझ्यासारखं खात-पीत नाहीत, तीही माणसं चांगली असू शकतात आणि त्यांच्याशी मैत्री होऊ शकते. हं. मग पहिली 2 वर्ष इंग्लंडमधली पहिली 2-4 वर्ष इंग्लंडमधली शाळेत असेपर्यंतची अशी गेली, की मित्र-मैत्रिणी भेटले ते अत्यंत वेगळे होते माझ्यापेक्षा. हं, मग युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर, हं. जिथे मी बायोमेडिकल सायन्स शिकत होते, तिथे असं झालं, की कित्येक देशांमधनं मुलं शिकायला यायची बरोबर. आणि त्यातली ग्रीसची आणि सायप्रसची मित्र-मैत्रिणी जेव्हा अ, ग्रीसची आणि सायप्रसची माणसं जेव्हा भेटली, तेव्हा मला वाटलं, की अरे हे आपल्यासारखंच आहे की. अच्छा. हां, ह्यांच्याशी बोलायला किंवा यांना अ, आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी समजावून सांगायला कष्ट नाही पडत आहेत. बरं, 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 बरं. असं कसं काय झालं गं? म्हणजे हा मी धागा कसा जुळला? खरं तर पहिल्या दिवशी एकमेकांशी बोलताना ना, हां, प्रत्येक देशातले मित्र-मैत्रिणी एकमेकांना विचारायचे, "तुमच्याकडे जेवतात किती वाजता रात्री?" हां, इंग्लिश माणसं किंवा युरोपातली बरीच माणसं सांगायची, की आमचं 7:00ला आटपलेलं असतं हां सगळं." हां, आणि भारत म्हणा, ग्रीस म्हणा, इटली, स्पेन ही सगळी मंडळी म्हणायची 8:30-9 शिवाय नाव पण निघत नाही आमच्याकडे. हां. आणि तेव्हा तो एक गट पडला होता लोकांचा, ओके. की आमच्याकडे उशिरा जेवतात, ह्यांच्याकडे लवकर जेवतात. हां, म्हणजे सपर व्हर्सस डिनर. अगदी. एवढा साधा फरक होता. आणि हं. त्यावरनं लोकांना वाटायला लागलं, की हां, ठीक आहे. आपण यांच्याबरोबर राहूया जरा. इतकं इतकं साधं होतं ते. आणि बरं. प्रत्येकच जण एकमेकांना विचारायचा, की तुमच्या भाषेत हे कसं म्हणतात? हां. हाय कसं म्हणतात? चल निघ इथून असं कसं म्हणतात? हं. भूक लागली आहे कसं म्हणतात? आणि हा खेळ प्रत्येक भाषेशी चालत असायचा. पण का कोण जाणे हा योगायोग होता, अपघात होता, मला माहीत नाही. पण माझ्या ग्रीक मित्र-मैत्रिणींनी इतकं मनावर घेतलं माझं बोलणं, माझे प्रश्न, की कागद पेन्सिल घेऊन बसलो आम्ही आणि ओके. पहिल्या दिवसापासनंच असा विषय व्हायला लागला, की तुझा दिवस कसा होता आणि तुझं जेवण झालं का? हं. आता दिवस आणि जेवण या दोन्ही शब्दांचं लिंग वेगवेगळं आहे हां ग्रीकमध्ये. इथपासनं सुरुवात झाली आमची. बरं, बरं, बरं. मला असं काही माझ्या लक्षात येत नव्हतं, की आता मी ग्रीक शिकायला घेतलंय किंवा ही प्रक्रिया हां. सुरू झाली आहे किंवा हे कुठेतरी जायला पाहिजे या हं. पातळीपर्यंत. असं काहीच डोक्यात नव्हतं. त्या पहिल्या दिवशी जी सुरुवात झाली, ते चालू आहे. ते खूप चालूच आहे. ते चालूच आहे. थांबलं. ते थांबलंच नाही. आणि म्हणजे आज तू म्हणजे आपण कुठल्याच भाषेला फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज म्हणूच नाही. नाही का? कारण सगळ्या भाषा भगिनीच आहेत. पण आज तू विचार करताना सुद्धा कधी-कधी ग्रीकमध्ये विचार करतेस, असं तुला आढळतं का? कधी-कधी ग्रीकमध्ये विचार होतो कारण त्या भाषेबरोबर मी राहिली आहे. हं. माझ्या घरात 2 वर्ष आजूबाजूला मला फक्त ग्रीक ऐकू यायचं. माझ्याबरोबर राहत असलेल्या तिघी जणी ग्रीसच्या आणि सायप्रसच्या होत्या. ओह! त्यामुळे आमच्या घराची भाषा ग्रीकच होती. हां. अनेकदा आजही असं होतं, की अ, रस्त्यात काहीतरी अपघात झालेला पाहिला हं. किंवा काहीतरी एक सुंदर पुस्तक वाचलं, तर माझ्या प्रतिक्रिया आपोआप काही-काही ग्रीकमध्ये येतात. उदाहरणार्थ? काही गोष्टी असतात ते हां, मला तुमच्या मध्ये-मध्ये यायचं नाहीये, वाटेत यायचं नाहीये. हं. असं म्हणायचं होतं तेव्हा मी इंग्लिशमध्ये पटकन म्हणून गेले, की "आय डोंट वांट टू बी इन युअर फीट." आणि हे इंग्लिश लोकांना कळणारच नव्हतं. वाटेत. हां, वाटेत. हां. पण "आय डोंट वांट टू बी इन युअर फीट." जे आपण पायात-पायात करू नको मराठीत म्हणतो ना, हां, हां.
बरं. तसं काहीतरी. ते ग्रीकमध्ये ते म्हणतात. तसंच्या ग्रीकमध्ये म्हणतात. तसं मी बरं. भाषांतर करून मी इंग्रजीत सांगितलं आणि ते कुणालाच कळलं नाही. असे किस्से अनेकदा होत असतात. हां, पण आता जशी तुला ग्रीक भाषा भेटली, तशी तुला पर्शियन भाषा पण भेटली. ती कशी भेटली? या भाषेच्या बाबतीत असं झालं, की मित्र-मैत्रिणी भेटायच्या आधी मी काही मुलाखती चुकून ऐकल्या होत्या. हं, टीव्हीवर येता-जाता हं. आणि मला ती भाषा समजली नाही तरी एक 15-20 मिनिटं मी ती मुलाखत ऐकत राहायचे. चालू ठेवायचे. बरं, कारण त्या भाषेचा नादच एवढा आवडायचा. बरं. अतिशय गोड मधाळ भाषा हं, हं. आणि ऐकता-ऐकता मग लक्षात यायला लागलं, की यातले बरेच शब्द आपल्याला समजतायत. बरं. कारण फारसीमधले अनेक शब्द मराठीत आहेतच. हं, मग मी म्हटलं, की हे आपल्याला बोलता यायला पाहिजे. हं, हं. त्यातली गाणी ऐकली पाहिजेत, हे हं, हं. वाचता यायला पाहिजे. म्हणून मग पुस्तक आणून थोडं-थोडं चवीला म्हणून मी पर्शियन, हं, फारसी शिकायला लागले. हं. आणि एकदा का तो नाद आवडायला लागला, तो आपलासा वाटत गेला, की मग आजूबाजूला आपल्या जे कोणी बोलत असेल, त्यांचं बोलणं पटकन ऐकू येतं. त्यांच्याकडे हं, तुम्ही पटकन आकर्षित होता. तुमचा कान तिकडेच जातो एक. हं. बरोबर. म्हणजे आता आपण संदर्भासाठी मराठी, इंग्रजी, ग्रीक आणि फारसी अशा 4 भाषा घेऊया. हं. तर ह्या 4 भाषा भगिनी ज्या आहेत, हं, त्यांच्यामध्ये काय-काय गमती-गमती आहेत? म्हणजे भाषांची नाती असतात नाही का? तर ह्यांच्यामध्ये काय-काय नाती आहेत किंवा काय गमती आहेत? आपण भाषांमधलं साम्य असा जेव्हा विषय हं, डोळ्यासमोर ठेवतो, तेव्हा ना शब्द किती एकसारखे वाटतात, ऐकू येतात, हं. यावर आपलं जास्त लक्ष असतं. बरोबर. पण हं, भाषेचा टोन, आपण जे हेल काढून बोलतो, हं, जे नैसर्गिकरित्या आपल्या बोलण्यात विराम असतात, हं, पण कुठे-कुठे थांबतो, आवाजाचा चढ-उतार कसा असतो, हं, ह्या सगळ्यांनी भाषा जास्त जवळच्या किंवा लांबच्या हं, वाटतात मला. हं, अ, म्हणजे कसं माहितीये, आपण एखाद वेळी म्हणू की "असं गं काय करतेस?" हं, हे इंग्लिशमध्ये मी कितीही भाषांतर करायचा याचा प्रयत्न केला, हं. तरी त्याचं होऊच शकत नाही भाषांतर. त्या टोनचं भाषांतर नाही होऊ शकत. बरोबर. तुम्ही म्हणू शकाल की "व्हाय यू डूइंग धिस टू मी?" पण हं, त्यात "असं गं काय करतेस?" हं, हे नाहीये. ती ती तीव्रता नाहीये त्याच्यात. हं. आता तो टोन मला ग्रीकमध्ये सापडला. हां. "ए लयती मग तू कहाणी सफ्तोरे." तुम्हाला शब्द जरी नाही कळले, हं. तरी ती उद्विग्नता अगदी पुरेपूर समजली. हं. फारसीमध्ये तुम्हाला जर का म्हणायचं असेल, की मला तुझी आठवण आली. हं. त्यात असं म्हणतात, की तुझी जागा रिकामी होते. वाह! हं, हं. भाषाच इतकी म्हणजे बोलता-बोलताच इतकं काव्यात्मक बोलतात. हां, कसं बोलतात? जागा रिकामी होती "जात खाली बोध" म्हणजे तुझी जागा रिकामी. रिकामी. वाह! हं. वाह! वाह! इंग्लिशमध्ये म्हणायचं तर आपण म्हणतो, की "आय मिस्ड यू." आय मिस्ड यू. हं. आपल्याला त्यांची आठवण येते. हो, हो. हं, आठवण येते. म्हणजे येते. आपण काही नाही केलं. हो, हो. ती आपोआप आली आपल्या डोक्यात विचार आला. अ, आणि तसंच ग्रीकमध्येही होतं. अच्छा. आता यात गंमत अशी आहे, की ग्रीसच्या ग्रीकमध्ये प्रमाण भाषेत हं. म्हणतात, की "मुल्लीपिस" म्हणजे आय मिस यू. ओके. पण सायप्रसच्या ग्रीकमध्ये म्हणतात "एपेथिमिशासे" म्हणजे परत मला तुझी आठवण आली. आली. अच्छा. बरं. हां, तर हे सगळं म्हणजे भाषांतर न करता हं, टोनमधनं समजणाऱ्या गोष्टी, हं, ही एक त्या चारही भाषांमधली फार सुंदर गंमत आहे. हं, त्यात ग्रीसमध्ये हं, हॅपी बर्थडेचं गाणं म्हणायचं असेल, हं. त्यात असे शब्द आहेत, की "खूप मोठी हो, इतकी मोठी हो, की डोक्यावरचे सगळे केस पांढरे होवोत." बरं, बरं. आणि कसं म्हणतात ते? आता माझा वाढदिवस असेल तर "नाझिसिस आर्निका के ख्रोन्या पोल्ला" म्हणजे एक चिरायू हो. हां. "मेघालिना लिनिस" मोठी हो. "मे आस्प्रा माल्ल्या" हं. केस पांढरे हो. पांढरे केस. हां. हं, तर मी हे कौतुकाने घरी सांगायला आले. म्हटलं, की असं मी कधी ऐकलंच नव्हतं. पांढरे केस होत असे काय विश आहे का? बर्थडे विश आहे का?
ताई म्हणाली, "अगं नागपूरकडे सुद्धा अनेक जण वाढदिवसाच्या दिवशी डोक्यावर कापूस ठेवून म्हणतात, बुढी हो." हे ना मला फार इंटरेस्टिंग वाटतं, की भाषेकडून आपण संस्कृतीकडे जातो. तर भाषा आणि संस्कृती यांचं काय नातं असतं गं? तुला या चारही भाषांच्या अभ्यासातून काय सापडलं? या 2 गोष्टी फार वेगळ्या करता येऊ शकतात असं मला वाटतच वाटतच नाही. नाहीये. हं, ग्रीकमध्येच एक म्हण आहे, की माझ्या भाषेच्या मर्यादा हं. या माझ्या विचारांच्या आणि संस्कृतीच्या मर्यादा आहेत. क्या बात है! वाह! जे मला ज्याचा विचारच मला करता येऊ शकत नाही, हं, तिथपर्यंत मी पोहोचू शकत नाही. हं, हं, आणि म्हणून ते आपण बोलत असताना किती मोठा इतिहास वागवतोय आपल्या बोलण्यातून, हं, हं, त्याची आपल्याला कायम कल्पना असतेच असं नाही. हं, आपण मराठीत हे खूपदा म्हणतो, की "बास झालं आता, थोडक्यात गोडी असते." हं, इंग्लिशमध्ये म्हणतात, "टू मच ऑफ अ गुड थिंग" हं, किंवा "हातचं सोडून पळत्याच्या पाठी धावणे." हं, याच्यासाठी इंग्लिश आणि ग्रीक दोन्हीमध्ये इतक्या सुंदर म्हणी आहेत. हं, इंग्लिशमधली खूप जणांना माहितीच असेल, की "अ बर्ड इन द हँड इज बेटर दॅन टू इन द बुश." हं. आणि तसंच ग्रीकमध्ये म्हणतात, की "Callio pende che sto ieri, paradeka che carteri." म्हणजे हातात असलेली पाच ही झुडपात अडकलेल्या 10पेक्षा कैक पटींनी चांगली. आता हे जर हा जो तुझ्या मनाचा हा अभ्यास चालू झाला. प्रत्येक भाषा आणि प्रत्येक संस्कृती समजून घेण्याचा. त्याच्यामुळं ती भाषा बोलणाऱ्या लोकांबरोबर तू कनेक्ट होत गेली असशील ना, त्याच्यातले काही अनुभव आम्हाला सांग? 2-3 तुम्हाला गोष्टी सांगते, हं, वेगवेगळ्या भाषांमधल्या. पहिली म्हणजे मी लंडनमध्येच खरेदी करायला गेले होते कसली तरी हं, आणि मला एक इराणी आजी दिसल्या हं, तिथे. फोनवर आपल्या मुलीला सांगत होत्या काहीतरी, की मला गर्दीत वाट सापडत नाहीये हं, हं, आणि त्यांना कपडे शोधायचे होते. हं, तर मी ऐकलं आणि मी त्यांना फक्त विचारलं, "मदत हवी आहे का?" म्हणून आणि एवढंच फक्त फारसी मी त्यांच्याशी बोलले. हं, तर त्यांनी अगदी कौतुकाने बघितलं. मला म्हणाल्या, "मला फक्त वाट दाखव." मी नेलं त्यांना कपड्यांपर्यंत आणि हे सगळं चालू असताना काउंटरवर बसलेल्या बाईच्या डोळ्यातून गळा-गळा अश्रू वाहत होते हं, आणि ती पूर्ण वेळ आमच्याकडे एकटक बघत होती हं, हं, आणि अचानक रडायला लागली म्हटल्यावर मला कळेना, की आपण काही बोललो का? हिला हं, काही झालं का? हं, तर मला तिने जवळ बोलावलं. मला म्हणाली, "तू फारसी बोललीस ना आत्ता?" हं, म्हटलं, "हो, अगदी एवढंसच." मग मी तिला विचारलं, "तू बोलतेस का?" तर रडायला लागली. हं, म्हटलं, "तुला त्रास होत असेल तर सांगायलाच पाहिजे असं काही नाही." हं, तर म्हणाली, "नाही, आम्ही अफगाणिस्तानातलं आमचं कुटुंब आहे आणि जेव्हा तिथे युद्ध सुरू झालं, हं, तेव्हा 92 साली आम्ही सगळे उठून देश सोडून हं, पहिले भारतात, मग जर्मनीत मजल दर मजल करत मग आता इंग्लंडमध्ये असे आलो हं, आणि तिथले सगळे रॉकेटचे हल्ले, बंदुकीचे आवाज हं, आणि आजूबाजूला होणारा आरडाओरडा, या सगळ्यातनं माझ्या मनातली जी फारसीबद्दलच्या सगळ्या ज्या आठवणी होत्या किंवा फारसीची माझ्या मनातली जी प्रतिमा होती, तिला कायमचा तडा गेलाय. बरं. आणि आपण मगाशी म्हणालो, की फर्स्ट लँग्वेज, सेकंड हं, लँग्वेज हं, असं म्हणू नये. हं. पण जी भाषा जन्मापासून आपण बोलतोय, हो. ती इतक्या त्रासामुळे किंवा आठवणी इतक्या त्रासाच्या असल्यामुळे नंतरची तुम्ही वर्ष बोलत नाही, हं, बोलू शकत नाही. आत असा काहीतरी अडसर निर्माण होतो, की ती तुम्हाला बोलावीशी वाटत नाही. हं, हे दुःख किती मोठं असेल त्या बाईचं मला कल्पनाच करवेना तेव्हा. हं, तर ती म्हणाली, की आज मी पहिल्यांदा पाहिलं,
की इतक्या प्रेमाने ज्या मुलीचा फारसीशी काही संबंध नाही, हं, ती मुलगी 2 वाक्य बोलली. हं. मग ती जर बोलली, तर मी परत माझी भाषा बोलायचा प्रयत्न करू शकते. वाह! म्हणजे यापेक्षा मोठं मला फारसीत अजून काय मिळू शकतं मला नाही माहिती. मी कितीही याच्यापुढे नवीन हं, शब्द शिकले, नवीन कविता शिकले, तरी हं, यापेक्षा मोठं मी अजून काय मिळवेन, हं. मला खरंच नाही माहिती. असंच ग्रीकच्या बाबतीतही? ग्रीसच्या एका बेटावर, हं, सातोरिनी नावाच्या बेटावर मी गेले होते आणि तिथून एक ज्वालामुखी बघायला जायचं होतं. हं. तर डॉक्टर तुम्हाला माहिती आहे का मला माहीत नाही, पण रत्नागिरीत ना काळा समुद्र, पांढरा समुद्र असं हो. म्हणतात. त्या हं. किनाऱ्यावरच्या वाळूचा रंग वेगवेगळा बरोबर. असल्यामुळे अ, हो. त्या समुद्राला पण तसं नाव पडलंय. तर तसे सांतोरिनीला पांढरा समुद्र, लाल समुद्र, काळा समुद्र असे आहेत. असे आहेत. हं, हं. अशी किनाऱ्यांना नावं आहेत. तर मी सातोरिनी बेटावरनं काळ्या समुद्राकडे चालले होते हं. आणि बोटवाल्याने विचारलं, की €5 आहेत का सुट्टे तुझ्याकडे? रिटर्न तिकीटचे €5 होता. हं. तर मला रिटर्न नकोय. मला एक फक्त जायचं तिकीट हवंय, परतीचं नकोय. तो एवढा घाबरला. मला म्हणला, "का?" म्हटलं, "अरे फुकट कशाला घालवायचे पैसे? मला फक्त तिथे जायचंय, परत नाही यायचंय." हं. त्याने हातातला तिकिटांचा खोका ठेवला. तो माझ्या शेजारी बसला. मला म्हणाला, की "अगं, आयुष्यात चढ-उतार येतात. चांगल्या वाईट गोष्टी घडतात. पण म्हणून परतीचं तिकीट नको असं नाही म्हणायचं." म्हटलं, "परतीच्या तिकिटांचा आणि चांगल्या वाईट गोष्टींचा काय संबंध?" आणि मग मला कळलं, की त्या अ, काळे समुद्र 2 आहेत चांदुरिनीला. मला त्या काळ्या समुद्रावरनं पुढे जाणारी बस घ्यायची होती आणि हा मला ज्या काळ्या समुद्रावर नेत होता, तिथे फक्त खडकाळ जागा होती आणि अं, त्या वर्षभरात तिथून अनेकांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर त्याला वाटलं ही परतीचं तिकीट नको म्हणतेय म्हणजे गेली निघाली. मला म्हणाला, की "विचार कर, देवाने तुला किती सुंदर घडवलंय. इतकं सुंदर की तू ग्रीक बोलतेस." म्हणजे तेवढ्यातल्या तेवढ्यात सुद्धा कल्पना बघा देवाने सुंदर घडवण्याची. मला एकीकडे वाटायला लागलं, की हां, म्हणजे याला याच्या त्रासातनं बाहेर काढलं पाहिजे, गैरसमजातनं बाहेर काढलं पाहिजे. पण दुसरीकडे मला वाटलं, की हा इतकं छान कौतुक करतोय, जरा ऐकूया की अजून. मी त्याला म्हटलं, "अहो नाही, असं काहीच नाही. मला वाटलं, की मी दुसऱ्या काळ्या समुद्रावर चालले." तर मला म्हणाला, "बरं, बोटीतनं उतरल्यावर नक्की ना?" म्हणला, "असा काही इरादा नाही ना तुझा?" म्हटलं, "काय?" माझ्याबरोबर बसला. म्हणला, "मी कॉफी पितो, तू घे ज्यूस घे, काय पाहिजे ते घे." आणि आम्ही गप्पा वाह! मारल्या आणि मला म्हणला, "लक्षात ठेव, आयुष्यात चढ-उतार आहेत." म्हटलं, "हो बाबा, आयुष्यात चढ-उतार त्याने येतात." त्याने शेवटपर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. पण तो किती घाबरला असेल ह्याची आता मला हसू येतंय, पण तो किती घाबरला असेल याची कल्पनाच करवत नाहीये मला. पण आता म्हणजे भाषेच्या कडून आपण माणसांपर्यंत पोहोचतो. हो, माणसांच्या द्वारेच म्हणजे माणसं आणि संस्कृती काही वेगळी नसतेच, भाषा आणि संस्कृती काही वेगळी नसतेच. आपल्याला त्यांच्या जगण्याचं ज्ञान होतं. त्या जगण्यामध्ये असलेल्या भावना कळतात. हा जो सगळा भाषांच्या निमित्तानं किंवा त्या माध्यमातून झालेला प्रवास आहे, त्यामुळं माणूस म्हणून तुला काय-काय गवसलं स्वतःमधलं? माणूस म्हणून मला स्वतःतला माणूस परत भेटला. हं, माणूस म्हणून मी माझ्या मुळांच्या हं, पुन्हा एकदा जवळ आले. हं, हं, अशा अर्थी, हं, की तुम्ही जर दुसरी कुठलीतरी भाषा पूर्ण झोकून देऊन, त्या संस्कृतीत बुडून शिकत असाल, हं, तर तुम्हाला ऑलरेडी येत असलेली भाषा ही फक्त पक्कीच होत जाणार आहे. हा अनुभव आला मला, हं, 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 हं. की दुसऱ्या भाषेतलं काहीतरी नवीन शिकताना आपण हे कसं म्हणतो, हे ताडून बघायची सवय लागली. बरोबर. आपल्या संस्कृतीतले, आपल्या भाषेतले आपल्याला सहज वाटणारे, पण इतरांना इर्रेग्युलर वाटणारे हं, हं. असे काही नियम अ, समजावून सांगायला लागले. हं, हं. तेव्हा वाटलं, की अरे,
हा विचार आपण करत नाही. हं, हं, ही ही परत इतकी साधी मजा आहे, की अ, ग्रीकमध्ये म्हणतात, हं. मुलं करणे. मुलं करणे. मुलं करणे हां, म्हणजे अ, तू तुझी आई किती वर्षाची असताना तिने तुला केलं? अच्छा, अच्छा. हां. तर आई मला म्हणाली, "बापरे! मला म्हणजे मातीची मूर्ती तयार करायला घेतल्यासारखंच वाटतंय मुलं करणं असं." हां, हां. तर म मला मी मैत्रिणीला म्हटलं, "ई इंग्लिशमध्ये ते कसं विचित्र वाटतं. मेड चिल्ड्रन काय, हॅड चिल्ड्रन म्हणायचं." तर ती म्हणाली, "हॅड चिल्ड्रन का त्या काय कांजिणे आहेत का? हॅड चिल्ड्रन म्हणायला. तुम्ही मराठीत कसं म्हणता?" मी विचार करायला लागले, मेड चिल्ड्रन, हॅड चिल्ड्रन यातलं काहीच नाही. म्हटलं मी आमच्याकडे आपोआप आमच्याकडे होतात मुलं ती. करणं हा विषय नसतो. तर एवढ्या एवढ्या साध्या-साध्या गोष्टींपासनं ते गाणं ऐकणं हं, आणि आपण म्हणतो ते गाणं ऐकवणं. हं. ते ऐकवण्याला काही शब्दच नाहीये इंग्लिशमध्ये. हां. खाणं, खाऊ घालणं, शिकणं आणि शिकवणं. पूर्ण शिक्षण पद्धतीवर म्हणजे हं, पारंपरिक शिक्षण पद्धतीवर भाष्य करणारी गोष्ट आहे, की हं. शिकणं आणि शिकवणं ही एकाच क्रियापदाची 2 रूपं आहेत. लर्निंग आणि टीचिंग हे वेगळे हे झालेत. इतकं वेगळं नाही. हां. हां, ह्या गोष्टी मी स्वतःच्या भाषेबद्दल, स्वतःच्या संस्कृतीबद्दल थांबून, वेळ काढून विचार करायला बसले असते का मला माहीत नाही. हां, पण जेव्हा तू स्वतःच्या भाषेबद्दल विचार काढून अ, वेळ त्याला द्यायला लागलीस, तेव्हा त्याच्यामधून तुझा एक शिकण्याचा आणि शिकवण्याचा कार्यक्रमही तयार झाला नाही का? म्हणजे मराठीच्या संदर्भामध्ये तू आत्ता जे काम करतेस ते? बांधणीच्या कविता, हं, तर मराठीतल्या अं, कवितांमधले जे छंद आहेत, त्यातली वृत्त आहेत, मीटर त्यातले पॅटर्न, हं, या सगळ्याबद्दल गप्पा मारायला म्हणून बांधणीच्या कविता नावाच्या चॅनलची सुरुवात केली. हं, तर परत मला इतर भाषांनी मराठीकडे पुन्हा वळवलं. हं, हं, कारण ग्रीकमधल्या, इंग्लिशमधल्या काही कविता वाचताना मला असं वाटायचं, की शब्द समजतायत, हं, पण या ओळींचा नाद कसा आहे? हं, हं, या हं, म्हणायच्या कशा? या वाचायच्या कशा? हं. आणि मग मी मराठीतल्या कवितांकडे आधार म्हणून परत आले, बरं, की आपल्या कवितांमध्ये चढ-उतार कसे असतात. बरं. पहिल्यापासून या गोष्टीची आवड होतीच कारण अ, आमच्या घरात सुद्धा सगळे एकत्र जमले, की आनंद साजरा करणं म्हणजे एकत्र कविता म्हणणं, गाणी म्हणणं. बरं. आणि सगळ्यांना हे करताना बघितलेलं असल्यामुळे ती कविता साजरी होणं मी खूप लहानपणापासून पाहिलं होतं. हं, आता गंमत अशी झाली, की मी शाळेत ही वृत्त, हे छंद शिकेपर्यंत नव्हते. मी 8वी नंतरच शाळा सोडून गेले होते. हं, त्यामुळे औपचारिकरित्या मी या कशाचंच शिक्षण घेतलेलं नव्हतं. हं, पण यंदा शिवजयंती जेव्हा झाली 19 फेब्रुवारीला, हं, तेव्हा मी माधव जुलियनांनी शिवाजी महाराजांवर केलेली एक कविता, हं, 4 ओळींची कविता होती ती. ती लिहून Facebookवर टाकली होती. हं. तर ती अशी होती की शहाच्या पुढती लवेन न लगे याला जहागीर हा. स्थापाया बघतो स्वराज्य चल जा वेड्या अभागी रहा. नात्याचे म्हणती कुलाधम पहा आम्हा करी व्रीडित. शार्दूलासच कौतुकास्पद गमे शार्दूल विक्रीडित. म्हणजे थोडक्यात हे वाघाचे खेळ हं, वाघालाच रुचण्यासारखे आहेत. हं, इतर लोकांचं काही ते पचनी पडणार नाहीत, त्यांना ते समजणारच नाहीत. त्यांना व्हिजनच समजणार नाही. हं, अशा आशयाची ती कविता आहे. हं, तर अनेकांनी कविता आवडल्याचं कळवलं. हं. मी "अरे, काय कविता आहे, कुठे मिळाली आणि किती सुंदर आहे." मग ते वृत्त-बित्त ते काय जे काय आहे ते आम्हाला समजत नाही त्यातलं. त्याच्याशी काही आमचा संबंध नाही. ते कधीतरी शाळेत ते काय आम्हाला काही आठवत नाही. आणि तेव्हा मग मी विचार करायला लागले, की ही वृत्त, हे छंद, हे खरंच इतकं कठीण आहे का? हं, हे आपल्याला समजू नये
म्हणून असं केलंय का? हं. का समजण्याला मदत व्हावी म्हणून मदत केलंय. व्हावी म्हणून केलंय. म्हणजे डॉक्टरनी तुम्हाला आता विचारलं पटकन, की वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायला फॉर्म्युला काय? हं. तर तुम्हाला तो लगेच आठवेल असं नाही. म्हणजे तुमचा तो विषय नसेल हो, किंवा हो. ते क्षेत्र नसेल, तर लगेच आठवेल असं नाही. मी तुम्हाला म्हटलं तुमच्या आवडत्या धड्यातली 3 वाक्य मला तशीच्या तशी म्हणून दाखवा. तर तुम्हाला आठवतील का? की आठवतील बहुतेक. अरे वाह! मग तुम्ही नियमाला अपवाद आहात. पण कविता जर म्हणायला सांगितल्या, तर त्या तशाच्या तशा आठवतील. हो, नक्कीच आठवते. म्हणजे तो म्हणजे एखादा कुठे कुठे बुडाला पलीकडील तो पासून सगळे आठवते. एकही शब्द इकडचा तिकडे म्हणून नाही. हं, तशाच्या तशा आठवतील. म्हणजे तो जो नाद आहे, हं, त्यातला अनुप्रास आहे, त्यातलं यमक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या लक्षात ठेवायला सोप्या जाव्यात हं. म्हणून आहेत. म्हणून बरोबर. अस्तित्वात आहेत. आणि लिखाण, हं, लिहिण्याची क्रिया हं, ही म्हणजे समाजातल्या सगळ्या स्तरांमध्ये आत्ता-आत्ता पोहोचली आहे, गेल्या काहीशे वर्षांमध्ये. हं. त्याआधी ज्ञान वाहून आणणारं उत्तम माध्यम हे कविता हेच होतं, हो. मौखिक परंपरांमधनं. आता त्यात आपल्याकडे एवढं वैविध्य आहे हं. मराठीमध्ये. एवढे मीटर्स आहेत, एवढी वृत्त आहेत. अनेक वृत्त आहेत आणि ती कुठून आली आहेत? ती लोकसंगीतातून आलेली आहेत. बरं. म्हणजे आपल्याकडे ओव्या, अभंग, भारुड हं, असे जे प्रकार आहेत त्यातून आलेली वृत्त आहेत. अ, नंतर अनेक आली आहेत ती संस्कृतातून आलेली वृत्त आहेत. हं, हं, म्हणजे हे आपलं शार्दूल, विक्रीडित हं, किंवा आपली श्लोकांची म्हणजे आता शांताकारंचं जे वृत्त आहे, मंदाक्रांता. हं. तर ही अशी वृत्त संस्कृतमधनं आलेली आहेत आणि त्यानंतर अरबी आणि फारसीमधून गझलेतली अनेक वृत्त आलेली आहेत. बरं, बरं. तर या सगळ्यांचा मेळ मराठीत झालाय आणि त्यातून इतकं समृद्ध काहीतरी तयार होतं हं, कवितेचं विश्व, हं. की ह्याबद्दल कुणाशी बोलायचं, कुणाला सांगायचं, किती गप्पा मारायच्या, म्हणून असं मला वाटत होतं. म्हणून तू हा चॅनल चालू केलास. म्हणून बांधणीच्या कविता चॅनलला सुरुवात सुरुवात केली. झाली. मला आता एक गोष्ट अशी सांग, की एका बाजूला तुझा जो प्रवास चालू आहे, हां, ज्याला आपण करिअरचा प्रवास असं म्हणूया. तर तो एक सायंटिफिक कंटेंट एडिटर या टाइपचा चालू आहे. तिथं तू काय काम करतेस? माझं आत्ताचं जे काम आहे ते मी मेडिकल एडिटर आहे. हं. तर आत्ताच्या माझ्या कामात सुदैवाने भाषा आणि विज्ञान यांचा मेळ आहे, यांचा संगम आहे हां. आणि अ, त्यात महत्वाचं असं, की औषधं जी आपण बघतो बाजारात, तर त्यात प्रत्येक पेशंट इन्फॉर्मेशन लिफलेट असतं. काय करा, काय करू नका. हो, हो, हो. ते म्हणजे औषधाबद्दलची माहिती, हां. शास्त्रीय माहिती सगळी संशोधनाचे जे पेपर्स असतात लिहिलेले, ती माहिती गोळा करून हं, त्यातून रुग्णांना समजेल असं काहीतरी लिहिणं हं. आणि वैद्यकीय व्यावसायिक असलेल्या लोकांना समजेल असं काहीतरी लिहिणं. डॉक्टरांना, डॉक्टरांना, नर्सेसना नर्सेसना. समजेल असं लिहिणं. हे माझं महत्वाचं काम आहे. ह्या सगळ्याच्या मध्ये भाषेचा अभ्यास म्हणजे आपण मगाशी म्हणालो संदर्भासाठी 4 भाषा घेतल्या. हं. पण नवीन एखादी भाषा उगवण्याची शक्यता किती आहे? तसा काही प्लॅन केलेला नाही. पण जर तुम्ही विचारलत, की कुठल्या भाषा अजून शिकण्याची इच्छा आहे, हां. तर मला अ, आपल्या दाक्षिणात्य भाषांपैकी एखादी शिकायला नक्की आवडेल. ते नक्की करायचं आहे मला आणि आफ्रिकन भाषांपैकी एक. हं, म्हणजे स्वाहिलीमधले काही मी शब्द वाचले होते. हं. त्यात मला विचारच वेगळा वाटला. मला गंमत वाटली त्या भाषेची, की दूध हं. म्हणजे मजिवा मजिवा. हां. आणि ताकासाठी जो शब्द आहे
तो आहे मझीवालाला, म्हणजे दूध झोपी गेलं. अच्छा, मजीवालाला. हां, हां. म्हणजे ते मिल्क स्लीपिंग एट नाईट सुगा को टाईट. हां. तर मला तो विचारच फार आवडला. हं, मला आफ्रिकन भाषांपैकी एखादी, विशेषतः स्वाहिली आणि दाक्षिणात्य भाषांपैकी एखादी, विशेषतः तामिळ, हं. या 2 शिकायला फार आवडेल. वाह! भाषाप्रेमी मन, लँग्वेज सेन्सिटिव्ह ब्रेन हा कसा असतो याचं तू एक उदाहरण आहेस आमच्यासाठी. हं. तर ह्या सगळ्याच्या मधून जात असताना तुझ्या आवडी-निवडींवरती या भाषांचा प्रभाव पडलाय का? प्रचंड प्रभाव पडला. म्हणजे मी ग्रीक जर शिकत नसते किंवा ग्रीक आयुष्यात आली नसती भाषा माझ्या, हं, तर मी शेती आणि दुग्धजन्य पदार्थांचे व्यवसाय म्हणजे चीज हं, वगैरे, 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 याकडे, म्हणजे यात रस घेऊन कधीच त्याबद्दल वाचलं नसतं, कधीच त्याबद्दल कुठे थोडं काम करायला गेले नसते. हं. अं, कारण असं, की गाई-गुरांशी माझा लहानपणापासून संबंध होता. कोकणात गाई-म्हशी असल्यामुळे आमच्या. पण त्याचं चीज करून विकणं, हं. हे मी सायप्रसमध्ये आणि ग्रीसमध्ये खूप जवळून पाहिलं. बरं. आणि तेव्हा असं झालं, की मी त्या चीज फार्मवरच्या बाईला विचारलं, की मला जरा एक टूर देशील का?" हां. तर म्हणाली, की "इंग्लिश नो गुड माय डॉटर." म्हटलं, "नाही, नाही, मी बोलते, मला ग्रीकमध्ये सांग." ती एवढी खुश झाली, हां. की तिने म्हणजे तिच्या पणजोबांपासनचा सगळा इतिहास त्या शेताचा सांगायला घेतला आणि मला म्हणाली, की "हे बघ, आपल्याला कधी माहितीच नसतं, की 8 लिटर दूध लागतं 1 लिटर चीज करायला. हं, हं, ही किती रिसोर्स इंटेन्सिव्ह प्रोसेस आहे, हं, हे कुणाला माहितीच नसतं." हं, मग मला म्हणाली, की "आता इथे येऊन तू सगळं सामान घेऊन गेलीस, हं, तू परत येशीलच ना?" म्हटलं, "हो, येईन ना. तोपर्यंत तू बाहेर दुकानांना, हॉटेलांना वगैरे विकतेस का चीज?" म्हणाली, "नाही." म्हटलं, "मग माणसं कशी येतात?" "मी तू जशी आज अपघाताने आलीस तशीच." म्हटलं, "पण मग त्यांना माहिती नसेल तर?" म्हणजे "माहिती नसेल तर नसेल माहिती. हं, सगळं काय एवढं मोठं असायला पाहिजे? सगळं काय इंडस्ट्रियल स्केलला असायला पाहिजे? हं, त्याची किंमत काय? हं, त्याचा काय परिणाम होतोय? हं, ह्याचा विचार केलायस?" हं. म्हटलं, "नाही बाबा." आणि त्यामुळे माझी त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल मला ते वाचण्याची आवड निर्माण झाली. हे एक झालं. पर्शियनमुळे कॅलिग्राफीचं वेड लागलं. बरं. कारण अगदी माझी अगदी आत्ता-आत्ता सुरुवातच आहे. मला फार त्यातलं येत नाही. पण त्यात भरपूर भूमिती आणि गणित असलेली ती कला आहे हं, 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 आणि दिसायला फार सुंदर दिसते. हं. म्हणजे आणि इंग्लिश प्रत्येक भाषेचं तू काही ना काहीतरी चीज करतेस. हां. पण त्यातलं तिच्यापर्यंत जास्त पोहोचायला मला त्या कलेची किंवा त्या विषयाची मदत खूप होते. हं, हं. मला एक असं मनात विचार येतो, की हा प्रोसेस तुला इतका आनंददायक आहे. हं. की म्हणजे मला असं वाटलं हां, की माझ्या मनात असा विचार आला, की हा प्रोसेस इतका आनंददायक आहे, की ह्याला काही एंड पॉइंट असण्याची गरजच नाही. तू सहमत होशील का याच्याशी? 100% 100%. हं, कारण मुळात यातलं काही शिकण्याचं काही कारण नव्हतं माझ्याकडे. हं, एक इंग्लिश वगळता हं, बाकी कुठलीच भाषा शिकण्याचं काहीच कारण नव्हतं. हं, आणि कारणच नसल्यामुळे आता कारण उरलं नाही म्हणून शिक्षण थांबवावं हं. ही भीतीही नाही. क्या बात है! वाह! कारण नाही आणि कुठली परीक्षा नाही, काही सिद्ध करायचं नाही, काहीच नाही. पूर्णपणे स्लो लर्निंग.
हं, अत्यंत शांतपणे ग्रहण केलेल्या गोष्टी ग्रहण केलेल्या गोष्टींचं रवंथ करत राहणं. हं. हे करायला केवढा तरी वेळ आहे आणि या प्रक्रियेला काहीच अंत नाही. तुम्ही म्हणालात तसं. म्हणजे मला वाटतं ते फक्त स्लो लर्निंग नाही, त्याच्याबरोबर ते फ्लो लर्निंग पण आहे. हां, हां, हां. आणि तो फ्लो जो आहे, तो त्या प्रवाहाचा आहे. आणि त्या प्रवाहामध्ये असण्याचा आणि तो हं. प्रवाह अनुभवण्याचा आनंद आणि हा आनंद ज्ञानातला आनंद आहे, हा आनंद भावातला आनंद आहे, हा आनंद नात्यांमधला आनंद आहे. आणि हे सगळं होत असताना स्वतःबरोबरच इतरांच्या जाणीवासुद्धा प्रगल्भ करणारा हा प्रवास आहे. जसं वृत्तांवरच्या तुझ्या अ, त्या प्रकल्पावरून आपल्या लक्षात येतं. आणि मला असं वाटतं, की जेव्हा आपण हा इतका विचार करतो, या सगळ्या भाषांच्या निमित्ताने, तेव्हा आपल्याला दिसतं, की भेद तर असणारच, डिफरन्सेस तर असणारच. पण त्या भेदांच्याकडे कसं बघायचं आणि त्याच्या मागे सुद्धा असलेले अनेक सामायिक भाग आणि सामायिक भाव असतात, जे वैश्विक असतात. तेव्हा भाषेच्या निमित्ताने एक खिडकी जरी आपल्यासमोर उघडी होत असली, तरी त्याच्यातून शेवटी आपल्याला आकाश दिसतं. ही गोष्ट फार महत्त्वाची मला वाटते. तुला भाषांच्या निमित्ताने असं आकाश दिसायला सुरुवात झाली. तर ते हं. आकाश संस्कृतीचं आकाश आहे. ते आकाश मानवतेचं आकाश आहे. आणि त्याच्यामधली भाषा बदलेल, लिपी बदलेल, परंतु भाव जो असेल, तो अनेक वेळेला सारखाच असेल. तू अ, कवितांच्या वरती होतीस आणि कविता तुझा आवडता प्रकार आहे. तर कविता एखादी दुसऱ्या भाषेतली आणि मग मराठीतली, असं आम्हाला सांगशील का? आता तुम्ही आकाशाबद्दल जे म्हणालात, हं, की भेद असले तरी सुद्धा हं, ते आकाश एक आहे. मला विंदांची कविता आठवली, की चुकली दिशा तरीही आकाश एक आहे. हं, हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे. हं. मी ग्रीकमधली एक तुम्हाला कविता मराठीत जिचं मी भाषांतर केलंय, हं, ती सांगते. ग्रीकमधलं नाव त्या कवितेचं आहे ओसोबोरीस. म्हणजे जितकं तुला शक्य असेल तितकं. हं. ओसो बोरिस. अ, कोस्तांदिनोस काव्हाफिस नावाचा हा कवी आहे. बरं. होता. होता. आणि 1890 साली म्हणा 1890च्या दरम्यान लिहिलेली कविता आहे ती हं, त्याची. आणि त्याने ना त्याच्या कविता कधी कुठे प्रकाशित केल्या नाहीत. त्याचे कुठले संग्रह त्याच्या हयातीत तरी आले नाहीत. हं, आणि तो कविता लिहायचा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये कागद वाटायचा. हं. तो गेल्यानंतर अनेकांनी त्या एकत्र करून छापून आणल्या. तर ही कविता मला खास करून एवढ्यासाठी आवडते, की 1890 साली लिहिलेली असली, तरी आजही ती तितकीच लागू आहे हं, हं. आजच्या काळालाही. अ, ऐकवते. शक्यतो हं, आणि नाहीच जमलं आयुष्य तुला हवं तसं घडवायला. हं. नाहीच जमलं आयुष्य तुला हवं तसं घडवायला, तर निदान एवढं बघ शक्यतो. असं नको करू त्याचं. असं नको करू त्याचं फार दुनियादारी, फार चळवळीत आणि बडबडीत. असं नको करू त्याचं वरात काढून. वारंवार फिरवू नको त्याला. उघड्यावर टाकू नको. रोजच्या क्षुल्लक जगरहाटीत, सोबत्यांच्या नातेसंबंधात तुलाच त्याचं परक लखतर वाटायला लागेपर्यंत हं. असं नको करू त्याचं. वाह! नंदिनस काव्हाफिस. वाह! मला वाटतं कवीचे शब्द, कवीचा भाव हा सगळ्या मर्यादांना पार करून पुढे नेणारा असतो. आणि भाषेच्या माध्यमातून अ, तुझं आयुष्य हे या सगळ्यामुळे किती समृद्ध होतंय आणि त्या समृद्धतेचा एक हिस्सा तू आज आमच्याबरोबर शेअर केलास आणि तुझी वाटचाल तर अशी पुढं सुंदर चालू राहणारच आहे. भाषांना तू भेटणार आहेस.
माणसं आणि भाषा तुला भेटत राहणार आहेत. पण आम्हाला सगळ्यांना या सगळ्या संवादातून खूप काही घेण्यासारखं, खूप काही नेण्यासारखं आहे. शिकण्यासारखं आणि शिकवण्यासारखं खूप काहीतरी आहे. या 2 क्रियांमधलं एकत्वच तू आज आमच्यासमोर आणलंस. धन्यवाद. कारण शिकणं आणि शिकवणं ह्या एकच प्रक्रिया आहेत. शिकणारा कधी शिकवणारा होतो, हे त्यालाही कळत नाही आणि शिकवताना तो कसा शिकत जातो, हे त्यालाही कळत नाही. ही जी अभिन्नता आहे, ती येते ज्यावेळेला कोणताच संकुचित हेतू त्या अभ्यासाभोवती नसतो तेव्हा. आर्निकाच्या संपूर्ण प्रवासामध्ये भाषांबरोबरच्या असा हेतूच नव्हता. होतं ते कुतूहल, होती जिज्ञासा आणि त्या जिज्ञासा आणि कुतूहलातून तिचा स्वाध्याय निर्माण झाला आणि तो स्वाध्याय तिच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच खुलत गेला, असं आपल्याला दिसतं. आर्निका नावाचं पहाडी प्रदेशात फुलणारं एक फूल. पहाडी प्रदेशात म्हणजे नैसर्गिक वातावरणामध्ये नैसर्गिक गोडवा घेऊन आलेलं फूल आणि ते इतकं मृदू मुलायम की एखाद्या कोकरासारखं. त्यातला मृदूपणा, त्यातलं मार्दव हे आर्निकामधल्या आस्थेमधून आलेलं आहे. प्रत्येक भाषेकडे पाहताना, शब्दाकडे पाहताना आणि ती बोलणाऱ्या माणसाकडे पाहताना तिच्या मनामध्ये एक अथांग अशी आस्था असते. ती अभ्यास करत असते, पण तो अभ्यास कोरड्या दृष्टिकोनातून केलेला नसतो. त्या अभ्यासाच्या मागे माणसापर्यंत जाण्याची, माणसाला समजून घेण्याची एक जिज्ञासा असते. आणि त्यामुळे जे मार्दव येतं, ते नक्की कोकराच्या स्पर्शासारखं असतं. तेव्हा अर्निका तुझ्या पुढच्या प्रवासाला आमच्या सगळ्यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. भाषा आणि तू यांचा हा प्रवास तुझ्याबरोबरच आमच्या सगळ्यांच्या आयुष्याला सुद्धा असाच समृद्ध करत नेणार आहे, याची मला खात्री आहे. खूप धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर.